अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका. 1. विसरायला शिका. एक दिवस जग सुद्धा तुमच्याबरोबर हेच करणार आहे. 2. तुमचं मन आणि भरोसा कोणालाही देऊ नका. लोक त्याला तोडूनच मग परत देतात. 3. ज्याप्रमाणे आजकाल लोकांच्या बोलण्यामध्ये प्रेम दिसते, बरं झालं असतं गोड बोलण्याप्रमाणेच त्यांच्या मनामध्ये सुद्धा खरं प्रेम असतं. 4. नशीब आणि आपल्या लोकांचा काहीही भरोसा नसतो. दोन्हीही कधीही पलटू शकतात. 5. जरुरी नाही की चांगलं बोलणारे लोक चांगलंच असतील. आजकाल कपट करणारे लोक सुद्धा चांगलेच बोलतात. 6. काय फायदा अशा प्रेमाचा जे तुम्हाला आनंद देण्याऐवजी रोज रडवते. 7. वेळ चांगली असो किंवा वाईट शेवटी निघूनच जाते, पण लोक आणि बोलणं नेहमी लक्षात राहतं. 8. सगळ्यांनी इतकं एकटं केलं आहे की आता एकटेपणा चांगला वाटायला लागतो. 9. अडचणी आणि दुःखामध्ये जो अनुभव आणि धडा मिळतो त्याचं शिक्षण जगातील कोणतीही शाळा देऊ शकत नाही. 10. गोड बोलणाऱ्या लोकांना भेटूनच मला समजले की कडू लोक नेहमीच खरे असतात. 11. तत्व आणि मान्यता जर वेगवेगळे नसते तर जगामध्ये कोणीही अस्तिक आणि नास्तिक नसते. 12. कोणाचे उपकार छोटे का असेनात, पण तुम्ही कधीही ते विसरू नका. आणि तुम्ही केलेले उपकार कितीही मोठे असले तरीही तुम्ही कधी त्याची जाणीव होऊ देऊ नका. 13. बदलून टाकते चेहऱ्याचा रंग हे प्रेम सुद्धा कोणत्याही सर्जरीपेक्षा कमी नसते. 14. उन्हाचं नाव तर उगाचच बदनाम आहे, जळतात तर लोक एक दुसऱ्यांवर. 15. न रस्त्यांनी साथ दिली न ध्येयांनी वाट पाहिली, मी काय लिहू आयुष्यावर, माझ्याबरोबर तर अपेक्षांनी चेष्टा केली. 16. खूप खास आहे ती व्यक्ती माझ्यासाठी, पण तरीही ती माझं मन दुखावते. 17. चप्पल झिजवून मिळालेली ओळख आणि दुसऱ्यांचे पाय चाटून मिळालेली ओळख यामध्ये खूप फरक आहे. 18. खूप त्रासलेले असतात ते लोक जे नेहमी खुश दिसण्याचा प्रयत्न करतात. 19. एकदा वाट पाहणं जमलं की आवडत्या गोष्टी सुद्धा मनातून उतरतात. 20. विखुरले ते स्वप्न ज्यांना आपण कधी आपले आयुष्य समजत असतो. 21. लोक म्हणतात की बोला त्यांच्याबरोबर ज्यांच्याबरोबर बोलायला तुम्हाला आवडतं, पण मला असं वाटतं की बोला त्यांच्याबरोबर ज्यांना तुमचं बोलणं ऐकायला आवडतं. 22. तुमचे विचार आणि नियत नेहमी चांगली ठेवा, मग पहा तुमचे सगळे कष्ट देव दूर करेल. 23. दुश्मनी होते फुकटच हजारो लोकांबरोबर, माणसांचं चांगलं होणं आजकाल गुन्हा बनला आहे. 24. नेहमी लक्षात ठेवा ज्या माणसाचा तुम्ही जास्त मोह करताल सगळ्यात जास्त दुःख सुद्धा त्या व्यक्तीपासूनच मिळेल. 25. जर कोणी माणूस तुम्हाला एकच धडा सारखा सारखा शिकवत असेल तर ती चूक त्याची नाही, तुमची आहे. 26. अशा माणसांबरोबर कधीही खोटं बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि अशा माणसांवर कधीही भरोसा ठेवू नका जो तुमच्याबरोबर नेहमी खोटं बोलतो. 27. इथे कोणीही कोणाचा नाही, सगळ्यांना स्वार्थाचा आजार आहे. स्वार्थासाठीच नाते निभावले जाते आणि स्वार्थासाठीच नाते असतात. 28. काही लोकांना सोडणं यासाठी गरजेचं आहे की जर तुम्ही त्यांना सोडलं नाही तर ते तुम्हाला ना इकडचं ना तिकडचं कुठलंच ठेवणार नाहीत. 29. अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका जो दुसऱ्यांच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. 30. बुद्धी तर सगळ्यांजवळ असते, पण चालाकी दाखवायची की प्रामाणिकपणा हे संस्कारांवर अवलंबून असते. पण चालाकी 4 दिवस चमकते आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहतो. 31. तुमची आर्थिक स्थिती गुप्त ठेवा. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याजवळ उधार मागायला येतील, आणि वाईट असेल तर तुमचा सन्मान करणार नाहीत आणि तुमची साथ देणार नाहीत. त्यामुळे तुमचे सुख आणि दुःख तुमच्या जवळच राहू द्या. 32. फळांपासून शिका जे मीठ लावल्यानंतर त्यांची चव वाढते, आणि एक माणूस आहे जो गोड खाऊन सुद्धा विषच उगळत राहतो. 33. स्वतःमध्ये इतका स्वाभिमान नक्कीच असला पाहिजे की लोक तुम्हाला फालतू समजणार नाहीत. 34. तुम्ही नेहमी हा विचार करता की कोणालाही वाईट वाटू नये, पण कोणी हा विचार केला का की त्यांच्या बोलण्यामुळे तुम्हाला वाईट वाटू शकतं. 35. बऱ्याच वेळा मस्करीचा आधार घेऊन लोक मनातील गोष्टी बोलून जातात. 36. आयुष्यामध्ये जर काही मिळवायचं असेल तर तुमचं पूर्ण लक्ष आणि शक्ती त्याच गोष्टींवर लावा. विश्वास ठेवा, ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल. 37.
ऐपतीपेक्षा केलेला मोठा दिखावा माणसाला कर्जामध्ये डुबवतो. 38. या जगामध्ये लोक खूप लवकर थकतात नाते निभावताना. 39. डोळ्यातील पाणी आणि मनातील गोष्टी प्रत्येकाच्या लक्षात येत नाही. 40. आयुष्य तुम्हाला त्या वळणावर निराश करते जेव्हा तुम्हाला काहीतरी चांगलं होण्याची आशा असते. 41. आता मी काय बोलू की मला काय येतं आणि काय नाही येत, फक्त मला ऋतूंप्रमाणे बदलता येत नाही. 42. बुद्धिमान तर तो नसतो ज्याला फक्त बोलायचे कळते, खरा बुद्धिमान तो असतो ज्याला हे माहीत असते की कुठे गप्प राहायचे. 43. विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर सुद्धा लोकांना विचार करायला भाग पडावे. 44. आरसा नाजूक असतो पण सत्य दाखवायला कधीही घाबरत नाही. 45. किती वाईट वाटते ना हे आयुष्य जेव्हा आपल्याला एकटं वाटतं. 46. मेल्यानंतर तर 4 खांदे मिळतात पण जिवंतपणी एकासाठी तरसतात. 47. लक्षात ठेवा जो तुम्हाला रडवू शकतो तो तुम्हाला विसरूही शकतो. 48. काही लोक फक्त दिखावा करतात की ते तुमच्या बरोबर आहेत पण वेळ आल्यानंतर सगळे तोंड लपवून पळून जातात. 49. तुम्ही हजारो शब्द द्या पण ज्याला सोडून जायचं आहे तो शेवटी सोडूनच जातो. 50. जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा आई म्हणते की लांब खेळायला जाऊ नको, हरवून जाशील. आज इतके दूर झालो आहे की खरंच हरवून बसलो आहे. 51. नेहमी कपटी व्यक्तींपासून लांब राहिले पाहिजे कारण कपटी व्यक्ती त्यांच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना नुकसान पोहोचवू शकतो. 52. सोडून द्या कोणाजवळ काहीही मागणं, जे तुमच्या नशिबात असेल ते देव तुम्हाला स्वतः देईल. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.